लोकांनी ताज हॉटेलचे खूप व्हिडिओ टाकले आहेत, पण आज मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी मी ते येण्याआधी कधीच ऐकली नव्हती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मोना लाईफस्टाईल अँड रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. छान तयार होऊन आम्ही निघालो. टिटवाळा ते सीएसटी पर्यंत जवळपास 2 तास प्रवासात निघून जातात. हा प्रवास सुद्धा माझ्यासाठी खूप खास होता. सीएसटीला पोचलो आणि लगेच बाहेरूनच टॅक्सी पकडून मुंबईचे रस्ते बघत आम्ही शेवटी तिथे पोचलो. हा ताज हॉटेलचा एंट्री गेट आहे. आज पहिल्यांदाच ताज हॉटेलमध्ये आले आहे. खरं सांगायचं तर येण्याआधी थोडी भीती होती. आपण इथे सूट होऊ का? लोक बघतील का? कसे? असे बरेच प्रश्न मनात होते. पण दारातून आत पाऊल टाकताच वेगळीच शांतता जाणवली. इथे कोणी घाईत नाही. सगळं खूप छान आणि इथला अँबियन्स तर लाजवाब आहे. एकदा गेलं की बघतच बसावं एवढं छान आहे. आणि फर्स्ट टाइम आली होती त्याच्यामुळे फार कुतूहल वाटत होतं. जास्तीत जास्त फॉरेनर लोक इथे असतात. इकडे आम्हाला जेवणासाठी ना शामियाना रेस्टॉरंटमध्ये जायचं होतं. म्हणून आम्ही वेटिंग करत होतो आणि सगळं छान बघत सुद्धा होतो. आणि सावी तर इकडे तिकडे ना बागडतच होती. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे, कारण लक्झरी तर सगळे दाखवतात, पण ताज वेगळं का वाटतो हे मला थोड्या वेळाने समजलं. इथे तुम्हाला कोणीही जज करत नाही. कपडे, बोलणे, स्टेटस काहीच नाही. फक्त रिस्पेक्ट, आणि तेच मला सगळ्यात जास्त भावलं. मग वेटिंग संपली आणि मग आम्ही आत आलो. बोलताना शब्द कमी पडतात इतका रिस्पेक्ट होता. हो, फूड एक्सपेन्सिव्ह आहे, पण क्वालिटी, प्रेझेंटेशन, सर्व्हिस सगळं नेक्स्ट लेवल आहे. हे रोजचं नाही, पण स्पेशल दिवसांसाठी नक्कीच आहे. आम्ही सगळ्यात पहिले तर चिकन टिक्का पनीर रोल मागवला होता. टेस्ट तर खूप छान होती. नंतर मुंबई तवा पुलाव आणि ब्लॅक मटन सोबत रोटी मागवली. आणि मला तर सगळ्यात जास्त ना डिझर्ट आवडलं. आईस्क्रीम आणि रसमलाई मागवली होती. इतकी अमेझिंग होती ना की मला खूप स्मॉल जास्त आवडली. वाटायला भाग आणि पाडत जर नाही. आपण मिडल उलट क्लास तुम्ही असाल किती ना तर इम्पॉर्टंट मी आहात सुद्धा हे मिडल फील क्लास करून देतो. खरं तर व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं, पण मी थोडे व्हिडिओ काढले आहेत खास तुमच्यासाठी. हे हॉटेलचे रूम आहेत. राजमहल सारखा सगळं दिसत होतं. इथले वॉशरूम तर काय सांगू आता, अति सुंदर. छान छान पेंटिंग्स आत ना. असे शोरूम सुद्धा आहेत, वेगवेगळे प्रकारचे त्याच्यामध्ये कपडे, सँडल सगळ्याचे शोरूम आहेत. आणि हा लुक बघा कसा दिसतोय. बाहेर जाण्याची तर ना मला बिलकुलच इच्छा नव्हती. पण बराच वेळ आम्ही तिथेच होतो, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर जावं लागलं. आणि सावी आणि मी तर खूप इकडे तिकडे बागडतच बसली होती. मग आम्ही समोरच गेट ऑफ इंडिया होतं, म्हटलं आलोय तर जाऊन येऊ. मग लगेच आम्ही तिकडे निघालो. कॅमेरावाल्याने खूप आग्रह केला, म्हणून मी छान छान पोज देऊन फोटो काढले. आणि मग काला घोडा फेस्टिवल होतं. हे काय आहे ते मला माहिती नव्हतं. तर म्हटलं चला बघूयात तिकडे जाऊन सुद्धा. आणि मग आम्ही तिकडे जायचं ठरवलं. तिथे ना हे फेस्टिवल ना वेगवेगळ्या ठिकाणी डिवायडेड होतं. त्याच्यामुळे नक्की कुठे जायचं ते समजत नव्हतं. आणि हे असे सगळे स्टॉल इथे होते. छान पेंटिंग आणि हँडमेड वस्तूंचं ते असे स्टॉल होते. खरं तर फेस्टिवल बऱ्याच ठिकाणी असल्यामुळे आम्हाला जाता नाही आलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही ताज हॉटेलला गेलात का हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि मी ना खूप दमली होती, त्याच्यामुळे आले घरी आणि लगेच आराम करायला सुरुवात केली.